गेल्या आठवड्यात पावसानं ओढ दिल्यानंतर चालू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होतीये। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणातील पाण्याची आवक वेगानं सुरू झाली असून राधानगरी धरण 75.50% तर काळमावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून हे धरण 40% भरलंय। गेल्या आठवड्यात पावसानं ओढ दिल्यानंतर चालू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होतीये। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणातील पाण्याची आवक वेगानं सुरू झाली असून राधानगरी धरण 75.50% तर काळमावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून हे धरण 40% भरलंय। राधानगरी धरण परिसरात आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासात 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आज अखेर राधानगरी धरण क्षेत्रात एकूण 1901 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गतवर्षी याच कालावधीत 2873 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती। कळमावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर तुलनेनं कमी राहिलाय। इथं गेल्या 24 तासात 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आज अखेर 1368 मिलीमीटर पाऊस झालाय। गतवर्षी याच कालावधीत या क्षेत्रात 2411 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। सध्या काळमावाडी धरणात 9.63 टीएमसी पाणीसाठा असून धरण 40% भरलंय। राधानगरी धरणातील पाण्याची आवक वाढत असली तरी धरणाच्या सर्व्हिस गेटमधून अद्याप कोणत्याही प्रकारचा विसर्ग करण्यात आलेला नाही। पावसाचा जोर कायम राहिल्यास राधानगरी आणि काळमावाडी या दोन्ही धरणांच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीनं ही समाधानाची बाब मानली जाते।